नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे TC आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 32। मित्रांनो, दरवेळेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर, त्यासोबतच सामान्य ज्ञान म्हणजेच GKचे टॉपचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि सोबतच या ठिकाणी प्रत्येक प्रश्न म्हणजे यामध्ये आपण काही करंट अफेअर आणि काही सामान्य ज्ञानचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ, महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। प्रश्न पहिला, क्रिसिल या पतमानांकन संस्थेने भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वर्तविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C 2031। प्रश्न दुसरा, स्मरणशक्ती वर नियंत्रण ठेवणे हे मेंदूच्या कोणत्या भागाचे कार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B प्रमस्तिष्क। प्रश्न तिसरा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C बांगलादेश। प्रश्न क्रमांक 4, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A भिंगारा। प्रश्न 5, डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो? तर प्रश्न 5 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D सहारा। प्रश्न 6, जगभरातील किती टक्के शेतातील मातीत पोटॅशियमची कमतरता एडिनबर्ग विद्यापीठ लंडन यांच्या संशोधनानुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C 20 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C झारखंड। प्रश्न क्रमांक 8, इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 1860। प्रश्न क्रमांक 9, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? तर प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C भरतपूर। प्रश्न 10, कोणत्या देशात जगात सर्वाधिक जंगलांचे प्रमाण आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C रशिया। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणास शासनाने ग्राम स्तरावरील जन्ममृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B ग्रामसेवक असं आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण हुशार, गरजवंत, अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफतमध्ये या ठिकाणी दररोज IMP प्रश्न असेल, PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा IMP नोट्स असेल, लेक्चर असेल, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी फ्रीमध्ये आपण देत असतो। जर तुम्हाला आपली ही कामगिरी आवडत असेल किंवा आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला फक्त लाईक मागतोय। लाईक करायला पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही। त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय आत्ताच्या आत्ता मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 12, लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे? तर प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B पारनेर। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C मुचकुंद। प्रश्न क्रमांक 14, इन्सुलिन या डॅश डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C संप्रेरक। प्रश्न क्रमांक 15, किती वर्षापर्यंत 2.25 लाख मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 2027। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 16 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D हिमाचल प्रदेश।
प्रश्न क्रमांक 17वा, सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लॉर्ड बेटिंग. प्रश्न क्रमांक 18वा, 2024 वर्षीच्या अर्थ अवर इंडियासाठी खालीलपैकी कोणाला सदिच्छा दूत बनवण्यात आले आहे? तर प्रश्न क्रमांक 18व्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी PV सिंधू. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती? तर प्रश्न क्रमांक 19चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अँडीज पर्वत श्रेणी. पुढचा प्रश्न क्रमांक 20, स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमामध्ये मान्य केलेला आहे. ती कलमे कोणती आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कलम 14 ते 18 म्हणजे 14, 15, 16, 17 आणि 18 म्हणजे 14 ते 18. प्रश्न क्रमांक 22, लालसर व पिवळ्या फळात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक 23, कोणाच्या हस्ते राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ करण्यात आला? तर बघा प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमित शहा. प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की आपण येणाऱ्या काळात IMP प्रश्न असेल, क्वेश्चन पेपर असेल, PYQ नोट्स असेल किंवा या ठिकाणी लेक्चर असेल, तर असं आपण संपूर्ण लेक्चर, क्वेश्चन आणि IMP करंट अफेअर अगदी मोफतमध्ये सर्व परीक्षांसाठी आणणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल किंवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला आपल्या दररोजच्या व्हिडिओची अपडेट किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी भेटून जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करा, सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या 2 विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भुवनेश्वर व इम्फाळ. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या राज्यात देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बांधण्यात आले आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पश्चिम बंगाल आपलं बरोबर उत्तर आहे.